अश्विन गिरगावकरांचा उत्साह जसजशी शोभायात्रा पुढे जाते तसतसा वाढताना दिसतो, द्विगुणित होताना दिसतो. कसं चित्र दिसतंय सध्या गिरगावच्या शोभायात्रेत? प्रज्ञा, इकडे ढोल पथक सज्ज आपण बघतोय, त्यांचं ताल सुरू आहे. आणि मी आता ज्या चित्ररथावर आहे ती हास्य जत्राचे कलाकार इकडे आहेत, त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. नम्रता आहे, अरुण कदम आहेत, शिवाली आहे, प्रसाद खांडेकर आहेत, श्रमेश आहे, या सगळ्यांशी आपण संवाद साधूया. दत्तू मोरे देखील आहे. प्रसाद, हास्य जत्रा घराघरात पोहोचली आहे, तुम्ही मंडळी सगळ्या कुटुंबाचा भाग झालाय. पण आज इकडे हा ताल बघून, म्हणजे हसण्याचा ताल आम्ही तुमचा नेहमी अनुभवत असतो, हा ताल आज खुणावतोय? नाही, खुणावतोय म्हणजे लहानपणी ज्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा अटेंड करायचो तो आज पुन्हा एकदा बालपण जिवंत झाल्यासारखं वाटतंय. आणि नववर्षाचे स्वागत म्हणजे नववर्षाची पहिली सकाळ ही इतकी उत्साहाने आणि ऊर्जेने भरलेली असेल तर पुढचं अख्खं वर्ष कसं जाईल याची कल्पना केलेली बरी. म्हणजे नम्रताला आपण विचारूया. नम्रता, एरवी तुझे वेगवेगळ्या ज्या भूमिका असतात हास्य जत्रेमधल्या ऊर्जेने भरलेल्या असतात, पण ही ऊर्जा तुला वर्षभराला मग खूपच भारी वाटतंय. मी गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त पहिल्यांदाच आले आणि इतक्या सुंदर नटल्यात बायका. सकाळी सकाळी 7 वाजता नटून थटून ढोल ताशाच्या गजरात इथे जल्लोष चालू आहे. नवीन वर्षाचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करतायत आणि मला असं वाटतं हे बघून तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा पण आनंद बघत असालच, तर मला वाटतं नवीन वर्षाची सुरुवात ह्याच्यापेक्षा अजून काय चांगली होऊ शकते. आणि मला तुमच्या सगळ्यात यंग असे अरुण दादा देखील इकडे आहेत, सगळ्यात यंग आहेत. दादा नमस्कार, शुभेच्छा तुम्हाला. आणि गिरगावात तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. गिरगावात मी खरंच पहिल्यांदा आलोय आणि इतक्या भव्य प्रमाणाची रॅली निघाली आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने. जाम भारी वाटते. यांच्या कुटुंबाला, यांच्या मेन नवऱ्याला की आजचा दिवस त्यांना कुठलंही काम न करता तुम्ही छान नटा, फिरा, एन्जॉय करायला दिल्याबद्दल मनापासून त्यांचा आभारी आहे. आणि खरं तर तुमच्या सगळ्या लोकांना आजच्या दिवसानिमित्त जाम भारी शुभेच्छा. कोहली फॅमिली आपल्याला माहिती आहे हास्य जत्रेमधली. शिवाली आपल्या सोबत आहे, तिला विचारूया. शिवाली, एरवी कोहली फॅमिली असेल किंवा अन्य भूमिकांमधून तू घराघरात पोहोचली आहे, पण आज गुढीपाडव्याचा उत्साह काय वाटतं आज इकडे गिरगावात? सगळ्यात आधी खूप 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 शुभेच्छा नवीन वर्षाच्या, मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान वाटतंय, म्हणजे मला वाईब करायला खूप आवडतं अशा गोष्टी. आणि मुळात इतकं सुंदर नटून थटून यायलाच इतकं आवडतंय मला. मला खूप छान वाटतं आणि मला हे खाली जाऊन नाचतं असं वाटतंय का? हो, ऑफकोर्स थोड्या वेळाने मी जाणारच आहे नाचायला. पण मला हे खूप खूप मज्जा येते, मी खूप एन्जॉय करते. गिरगावात मी पहिल्यांदा आले, या निमित्ताने हास्य जत्रेच्या निमित्ताने मला हे अनुभवायला मिळत आहे. आणि थँक्यू सो मच तुमच्या प्रेक्षकांना ही नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आपण आणखी काही कलाकार त्यांच्याशी बोलूया. श्रमेश आहे, दत्तू आहे. आज गिरगावात आलेला हा सगळेजण, आज इकडचे उत्साह, हा सगळा जल्लोष बघून काय वाटतं? मला तर खूप भारी वाटतं. मी पहिल्यांदा अशा कार्यक्रमात आलो आहे आणि खूपच नवीन वर्षाचं एक वेगळं फील आहे आणि हे सगळ्यांनी अनुभवलं पाहिजे. फार मजा येते, एन्जॉय करतो. सगळी मंडळी तुम्ही गिरगावात आलेला आहात. एरवी हास्य जत्रेमधनं धुमाकूळ घालत असतात त्या मंचावर, पण इकडचा आज हा जल्लोष बघून पाय थिरकतात, तिकडे जावंसं वाटतं. एक तर सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिकडे आम्हाला एक वेगळी एनर्जी असते, इथे आल्यावर अजून एक एनर्जी मिळाली आहे आणि सगळ्यांचा उत्साह, एनर्जी ओसंडून वाहणार आहे अगदी. त्यामुळे खूप बघायला मजा येते आणि आपली संस्कृती अशी जवळून बघताना आणि ते सेलिब्रेट होताना एक मजा येते, अंगावर रोमांच उठतो. आपल्याला त्यातनं बळच मिळतं, नवीन कामाची ऊर्जा मिळते. आपण या दोघांकडून गप्पांची सांगता करूया. मला एवढ्या वैविध्यपूर्ण भूमिका तुम्ही साकारत असता, आज जर प्रेक्षकांना शुभेच्छा द्यायच्या तर कुठल्या रोलमध्ये द्यायला आवडतील? गतिशील वेगपूरकर शुभेच्छा देतील का प्रेक्षकांना? गतिशील वेगपूरकरची एनर्जी या उत्साहाला मॅच नाहीये, तरी मी देईन तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अवली लवली कोहलीची एनर्जी मॅच होऊ शकते. नमस्कार, मी अवली लवली कोहली, तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नम्रताला देखील मी विचारतो. नम्रता, एवढ्या वैविध्यपूर्ण नम्रता भूमिका साकारत असतेस तू, आज शुभेच्छा देताना कुठल्या कॅरेक्टरमधून शुभेच्छा द्याव्याशा वाटतात का ते तू हास्य जत्रामध्ये साकारत असते? पण डॉली असेल किंवा अन्य भूमिका असतील, मला वाटतं समीर चौगुले, सुमारिया चौगुले यांच्याकडे देखील तुझं एक कॅरेक्टर आहे.
माझं ते शिक्षिकेचं कॅरेक्टर आहे, गवताचं पात्यावाला जी शिक्षिका आहे ती खूप सगळ्यात जास्त सध्या गाजती आहे. तर त्या स्टाईलमध्ये आवडते मला शुभेच्छा द्यायला. तर मी इकडे तुमचं सगळ्यांचं एक वर्ग शिक्षिका म्हणून या गिरगावच्या ढोल पथकामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज मी ते सोनी मराठीकडनं आलेली आहे आणि इथं तुम्ही बघताय की इथे एवढी सगळी जण मंडळी बायका चांगल्या चांगल्या साड्या गजरे बिजरे घालून वाडा असतायत. तर मग मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की तुम्ही आमच्या शाळेत यावं आणि आमच्यासोबत एकतरी गवताच्या पात्यावर डान्स करावा बाबा. थँक्यू. सगळ्या टीमला आपण शुभेच्छा देऊया. आणि जसं प्रज्ञा तू बघितलंस, हो. उत्साह जल्लोष ढोल पथक देखील पुढे आलेलं आहे आणि हा उत्साह मिनिटागणिक वाढत जाणार आहे. प्रज्ञा, बरोबर आहे अश्विन. त्यामुळे हास्य जत्रेचे कलाकार शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.